हा रवा आहे हे कोणालाही ओळखता येणार नाही. दिसायला अगदी रसमलाईसारखी आणि चवीला अप्रतिम अशी ही गोड डिश आज आपण बनवणार आहोत. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी प्राचीज किचनमध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. चला तर मग आपल्या किचनमध्ये सगळ्यात आधी आपण घेणार आहोत एक मिक्सरचं भांडं. याच्यामध्ये घालूयात बारीक रवा. आता याच्यामध्ये घालूयात कस्टर्ड पावडर, साखर. हे रेग्युलर जाड साखर आहे जी आपण चहाला वापरतो. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. आता एका बोलमध्ये घेऊयात दही. दही शक्यतो फ्रेश घ्या, आंबट घेऊ नका. दही चांगलं फेटून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात रिफाइंड ऑइल. हे रेग्युलरवालं सोयाबीनचं तेल आहे. न्यूट्रल ऑइलच घ्या, शेंगदाणा, मोहरी किंवा खोबरेल तेल घेऊ नका. आता याच्यामध्ये घालूयात वाटलेला रवा आणि साखर. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात दूध. दूध हे रूम टेम्परेचरवरचं आहे आणि दूध थोडं थोडं करूनच आपल्याला घालायचं आहे. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात. हे झाकून आपल्याला 30 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून यातला रवा चांगला भिजेल. तोपर्यंत आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात. याच्यामध्ये घालूयात जाड साखर. आपल्याला ही कॅरेमल करून घ्यायची आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. हे बघा, अशा पद्धतीने. आता याच्यात घालूयात 2 टेबलस्पून इतकं पाणी आणि व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात दूध. दूध मी हे उकळून गार केलेलं होतं, तेच दूध मी इथे वापरले. याच्यात घालूयात विलायची पावडर. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक उकळी आली की याच्यामध्ये घालूयात साखर. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यात मी मिल्क पावडर घालते आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. पण मिल्क पावडर घातल्याने चव अप्रतिम येईल. आपलं दूध हे छान मस्त घट्ट झाले. गॅस बंद करूयात आणि थंड करून घेऊयात. 30 मिनटं झालेली आहेत. आपण जे बॅटर भिजायला ठेवलं होतं तेही रेडी झाले. एकदा व्यवस्थित चेक करून घेऊयात. यातला रवा चांगला भिजलाय. आता याच्यामध्ये घालूयात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं दूध घालून या बॅटरची आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, इतपत आपल्याला हे मिश्रण घट्ट ठेवायचं आहे. आता मी इथे स्टीलच्या वाट्या घेतल्या आहेत. माझ्याकडे अशा ह्या छोट्या आकाराच्या वाट्या आहेत म्हणून मी ह्या घेतल्या. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पाहिजे त्या आकाराच्या वाट्या घेऊ शकता. वाट्यांना व्यवस्थित तेल लावून ग्रीस करायचं आहे आणि मैद्याने थोडंसं डस्ट करून घ्यायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवलं आहे ते थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे. बॅटर अगदी थोडं थोडं ओता, जेणेकरून आपला केक जेव्हा बेक होईल तेव्हा ते उतू जाणार नाही. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये मी एक स्टँड ठेवलं आहे. स्टँडवरती झाकणे ठेवली आहे आणि त्याच्यावरती मी ह्या वाट्या ठेवत आहे. माझ्याकडं या साईजच्या 4च वाट्या होत्या, त्यामुळे मी 4च भरल्या आहेत. बाकीच्या मी मोठ्या वाट्या भरल्यात, त्याही मी दुसऱ्या कढईत बेक करून घेणार आहे. आता आपल्याला हे केक 18 ते 20 मिनिटांसाठी झाकून लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचे आहेत. हे बघा, 20 मिनिटांनंतर मी एकदा चेक करते आहे. टूथपिक इन्सर्ट करून बघितली आहे. टूथपिक अगदी क्लिअर आहे. वाट्या थोड्या गरम आहेत, व्यवस्थित हाताळा. आता यांना बाहेर काढून घेऊयात. केक आपला व्यवस्थित थंड झाल्यावरतीच आपल्याला हा डिमोल्ड करायचा आहे. त्याच्या आधी डिमोल्ड करू नका, नाहीतर वाटीला केक चिकटण्याची शक्यता जास्त असते. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व केक डिमोल्ड करून घेतले आहे. आता मी हे एका प्लेटवरती काढून घेते. हे बघा, मी एका प्लेटवरती केक काढून घेतले आहे. आता याच्यावरती आपण दुधाचा जो रस बनवून घेतला होता तो घालून घेऊयात. व्यवस्थित असा सर्व रस ओतल्यानंतर ना आपण याला गार्निशिंग करून घेणार आहोत. पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या याने मी याला डेकोरेट केलं आहे. तुम्ही नाही केलं तरीही चालेल, असंही सर्व करू शकता. असंही चवीला खूप छान आणि अप्रतिम लागते. तुम्ही जर मोठ्या आकाराच्या वाट्या घेतल्या तर तुमचं बेकिंगचं टायमिंग हे कमी जास्त होऊ शकतं. शक्यतो तुम्ही एकदा 20 मिनिटावरती नक्की चेक करून बघा की शिजलं आहे की नाही. नसेल शिजलं तर पुन्हा एकदा शिजवा. तर तयार आहे आपली मऊ, रसाळ आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी रव्याची गोड डिश. दिसायला आणि चवीला अगदी रसमलाईसारखी. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमची प्रत्येक कमेंट मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी खूप प्रेरणा देते.
रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा. पुढे भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.